आणि पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मुनाफ. या सामना सुरू होतोय. हेतोस्कर सरांचा इशारा, तो टाइम इथं झालेला आहे. बरोबर 3:50 झालेले आहेत. चला टाइम लिहिलं गेलेलं आहे. या 3:50 म्हणजे 4:10 तुमची 4 शतकं पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर मला वाटतं तुमचा एक खेळाडू सर्कलमध्ये असेल. मुनाफ यांचा पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू क्लीन बोल्ड झालेला आहे. दांडी गुल झालेली आहे पहिल्या चेंडूवर. फलंदाज JP या फलंदाजाला इथं बाद करण्यामध्ये यश आले मुनाफ यांच्याकडून. आणि खरोखरच मला वाटतं थोडे बिझी आहेत शोएब, नाही तर DJ वाजवला असं त्यांनी, पण DJ वाजवण्याची संधी भेटलेली त्यांना. बघा तिसरा फलंदाज तिचा तयार आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि आणखी एक पाठवायचं आहे, आणखी एक खेळाडूला पाठवायचं आहे. नवीन फलंदाज अवधूत येतोय. पहिला फलंदाज 0 बाद झाल्यानंतर अवधूत आता नवीन फलंदाज आलेला आहे. आणि बघूया अवधूत काय करतोय आपल्या फलंदाजीमध्ये. एक शतक मला वाटतं पॉवर प्लेचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे खेळाडू मध्ये दिसत आहेत. चेंडू ब्लॉक होल्डमध्ये होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलेलं आहे चेंडूवर मुनाफ यानं, त्याच्यामध्ये धाव मिळणार नाही. चेंडू जाते डॉट. चांगली गोलंदाजी मुनाफ यांच्याकडून. 2 चेंडू टाकलेत. एका चेंडूवर एक फलंदाज बाद, आणि एका चेंडूवर एक डॉट बॉल येतोय. कतवार सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. एक शतकासाठी मी इथं कॉमेंट्री करतोय, पुढच्या शतकासाठी कतवार सर येणार आहेत. पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते, आणि या 1 धावेच्या साहाय्याने स्वतःच आणि संघाचं खातं 1 या धावसंख्येने खोललेलं आहे अवधूत या खेळाडूनं. आता बघूया दुसरा जो 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत मुनाफ यांच्या शतकातील. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल येतोय. मुनाफ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आमच्या एंडकडनं धावायला सुरुवात करत चेंडू टाकण्यासाठी. तिथं कॅमेरा बघा, समोर कॅमेरा आहे, तिथून गोलंदाजी करणारा दिसतोय. तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज मनन यानं, पण बॅट आणि बॉलमध्ये कुठेही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. ST रक्षकामार्फत पण त्यांचे सहकारी खेळाडूंबरोबर त्यांचा चेंडू पुन्हा गोलंदाज मुनाफ या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. बघा पहिलं शतक पॉवर प्लेचं आहे, आणि 4 चेंडू झाले, त्याच्या फक्त सिंगल आलेली आहे. याचा अर्थ की थोडं अंडर प्रेशर खाली संघ येतोय. जे भाईंदर बॉलिंग करतोय, आणि भाईंदर आय लव्ह कांदिवली हा संघ फलंदाजी करतोय. 5 चेंडू झाले, त्याच्यावर फक्त सिंगल आलेलं आहे. 4 शतकाचा सामना. 3:50 बरोबर सामना चालू झालेला आहे. पुन्हा एकदा मुनाफ आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मुनाफ याला देखील माहिती आहे, त्यांनी फक्त 2 की 3 मिनिटं घेतले ते शतक टाकण्यासाठी. फुलटा चेंडू, आणि फटका देखील जबरदस्त आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघा 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी धावतायत. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. शतरक्षण केलं जाईल. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साईड पहिल्या शतकाचा अखेरीस आपण बघतोय. धावसंख्या झाली 3, 1 बाद 3 धावा. याच्यानंतरचं समालोचन आपल्याला व्हॉइस फ्रॉम चौक मिस्टर प्रतीक कतवार देणार आहेत. हॅलो. तर बघूया षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज श्याम आलेले आहेत. श्यामच्या समोर फलंदाज आहे तो म्हणजे अवधूत. नक्कीच पहिलं षटक बघितलं पण मुनाफ्याचं काय अफलातून षटक राहिलं होतं. तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 1 घडी बाद केला मुनाफ याने.
जबरदस्त षटक. इथून नक्कीच कांदिवली संघाला धावा बनवाव्या लागतील. ॲटलिस्ट 40+ तरी जावं लागेल, कारण सकाळच्या क्षेत्रापासून आपण नक्कीच लो स्कोरिंग सामने बघितले आहेत. अजून एकही मला वाटतं असा सामना झाला नाही. 5 षटकाचे सामने बघितले ज्याच्यामध्ये 70 देखील गाठली गेली नाही. फक्त 60च्या मध्ये धावा राहत होते. इथून बघूया, रिस्की धावा आहे, इथून डायरेक्ट हिट. नक्कीच जर चेंडू यष्ट्यांना आदलला असतं तर नक्कीच धोक्यात होते फलंदाज अवधूत. बघूया, एक धाव भेटेली. श्याम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मन्नन यांच्यासाठी यावेळी हलक्या त्याने हे सरळ चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, विक्की आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण विक्की यांच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच भेटतील. या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 6. चेंडू टाकून झाले तर या षटकातील 2 उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नक्कीच इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत कांदिवली संघ. नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे, चांगले चांगले फलंदाज या संघाकडे आहेत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, बघूया पुल करायचा होता बॅटच्या. नक्कीच मधोमध चेंडू लागला नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. बघूया, नक्कीच चांगली गोलंदाजी श्याम आतापर्यंत करत आहेत. धावा देखील येत आहेत, पण नक्कीच मोठ्या फटक्यावर देखील लक्ष द्यावं लागेल इथून. बघूया, श्याम पुढील चेंडू घेऊन. यावेळी फटका नक्कीच इन द एअर होता, पण क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. 1 धाव भेटेल. या 1 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होते 8. याच्यानंतर नक्कीच जे सामने आहेत त्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. बंदर पाखाडी आणि मला वाटतं अम्मू 11 असा सामना असेल याच्यानंतरचा. तो देखील एक मोठा सामना असेल. यावेळी चांगला नक्कीच फटका पायातील चेंडू होता, हलक्यात त्यांनी खेळून काढलंय. आणि फक्त 1 धाव. इथून नक्कीच धावा बनवाव्या लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल. कुठेतरी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भार पाडत आहेत श्याम. याचं देखील कौतुक करेन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूवर त्याने 6 धावा खर्च केल्यात. यावेळी बघूया, चांगला फटका इन द गॅप आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. धावा धावून काढा. बघूया, चेंडू अखेरीस बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. चौकार भेटेला. 4 धावा डीजे. उलटाचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज
अवधूत याने सॉरी मनन होते खेळाडू. बघूया पुण्याच्या एकदा मुनाफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, फुल करायचा होता, बॅटावर चेंडू आला नाही. एक धाव पूर्ण केले. बघूया स्वतः यष्टीरक्षक मॅनेजर तिथे गेलेत. 2 धावा नक्कीच आरामात पूर्ण होतील. आणि नक्कीच आता मात्र धावसंख्येची गती वाढताना दिसत आहे. तर धावसंख्या 19 झालेली आहे. बघूया पुण्याचे एकदा मुनाफ. यावेळी बघूया पंच नक्कीच हरकत करतील, आमच्यापर्यंत वळतील अवांतर धाव. बघूया मुनाफ नक्कीच कुठेतरी फाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मुनाफ याने. बघूया पुन्हा एकदा तोच मुनाफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन इथून. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस करून खेळला. बघूया शतरक्षक तिथे आहे आणि इथून नक्कीच किती धावा भेटल्या जातील आणि हा षटकार भेटेल. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र महागडं षटक होताना दिसत आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये याच गोलंदाजाने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण 2 फुलटॉस चेंडू मुनाफ यांच्या माध्यमातून बघितलेत. यावेळी तेच तरा टाकलेला चेंडू होता, यष्टीरक्षक मिस करतोय. त्याच्यानंतर त्याच्या मागील खेळाडू देखील आणि यस आणखी एक चौकार. 4 धावा. कम ऑन डीजे. बघूया पुन्हा एकदा मुनाफ आपल्या षटकातील पुढचा पुन्हा एकदा नक्कीच ब्लॉकरला टाकलेला चेंडू होता. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 31. बघूया अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडू टाकून व्हायचा आहे. मुनाफ यावेळी बघूया ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू होता, पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. अवांतर धावसंख्येने आणखी एक धावसंख्येची वाढ होईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32च्या घरात. 32. आतापर्यंत एक घडी बाद झालेला आहे. बघूया पुन्हा एकदा मुनाफ. यावेळी पुन्हा एकदा परत टाकावं लागेल. या चेंडूला देखील परत टाकावं लागेल. नक्कीच पहिल्या षटकामागे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत बघायला गेलो तर 15+ धावा या षटकामागे आतापर्यंत आल्या असतील, कारण 2 चौकार आणि 1 षटकार. आणखी एक अवांतर चेंडू. मला वाटतं कुठल्याही पद्धतीची हॅट्रिक झाली नव्हती आतापर्यंत, पण आता मात्र वाईडची हॅट्रिक झालेली आहे मुनाफ यांच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा मुनाफ. यावेळी चांगला चेंडू, लेट कटचा फटका आहे. बघूया धावून काढा, कारण त्या साईडला नक्कीच थोडीशी आउटफील्ड स्टॉप मोशन मध्ये आहे. तिसऱ्या त्याचा प्रयत्न पण नाही. 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे 36. 36. 12च्या सरासरीने संघ पुढे चालताना दिसत आहे. बघूया डीजेला देऊया संध्या एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे, यू गए यू आहे. बघून गेलो या तंबून उन्हात चांदणा झालया. शिरई अंगात आलो या अंगात तुझ्या
नक्कीच आपण तरी मैदानाच्यात पाणी द्यायचं मला वाटतं आणि आपण विशेष सन्मान घेणार आहोत. नक्कीच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल्स आल्यात. नक्कीच GT स्पोर्ट्सचे ओनर मिस्टर शॉन पुरकर ते आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच त्यांचा देखील मान सत्कार आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. तर मी शॉन यांना विनंती करतो, शॉन आपण पुढे यायचं आहे. लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. थँक्यू डीजे. तर नक्की शॉन पुरकर यांचा देखील विशेष मान सन्मान करण्यात येईल. तर नक्कीच मायकल पार्निकर साहेबांच्या हस्ते हा. तर नक्कीच माजी कॅप्टन देखील आहेत सिट्रा 11 संघाचे. नक्कीच चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. 4 धावा इथून भेटतील. सुनील यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच जबरदस्त फटका काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आत करत आहेत. मनन जबरदस्त फटकेबाजी मनन यांच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत 21 धावसंख्येवर खेळत आहे मनन. बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ह्यावेळी बघूया चेंडूला सोडून दिलंय. अवांतर धाव, अवांतर धावसंख्येकडे पाहिलं तर भरपूर अवांतर धाव आहे आतापर्यंत आल्यात. पहिल्या 2 षटकामागे मला वाटतं एकही अवांतर धाव नव्हती. धावसंख्या 41, षटक क्रमांक 4 षटक मार्गस्थ आहे. फक्त 1 चेंडू टाकून झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत आहेत. बघूया सुनील डुमनन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नक्कीच कशा प्रकारची फलंदाजी करतील. यावेळी देखील चांगला फटका आहे. हवेमध्ये जास्त वेळ आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथं आहे. हा आणि पुन्हा एकदा मला वाटतं चुकी. आतापर्यंत नक्कीच 2 वेळा जीवदान दिलेलं आहे. कारण पुढे देखील अशाच प्रकारचा प्रसंग झाला होता. झेल होता, हातातून झेल सोडला आणि षटकार दिला. यावेळेस देखील झेल सोडला पण षटकार दिला नाही. पण नक्कीच हा झेल कितपर्यंत महागात पडेल हे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल. बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस बघूया नक्कीच स्लोवर पद्धतीचे चेंडू नक्कीच फिंगर रोल केले होते कुठेतरी पण अवांतर धाव. धावसंख्या 44. जेव्हा सुरुवात झाली होती इनिंगची तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी 30च्या 40च्या मध्येच हा संघ अडकेल. पण त्याच्यानंतर काय फलंदाजी केलंय. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुनील. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. सरळ 6 धावांसाठी षटकार. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला पाणी पड. माणसं लावल्यान ग हे तांसोडी मध्ये, बाया लावल्यान ग हे तांसोडी मध्ये. आवडी घेतलाय
एक धाकट्या पेढीमध्ये आवनी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागणं दिसलाय गो राणी पदर तुझा मागणं दिसलाय गो राणी पदर तुझा बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे शत्रक्षक तिथे कुणी नाही चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणखी एक दणदणीत षटकार कमॉन डीजे गाडी झुक 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 चाल पुषा काय नाही बोल गाडी थँक यू डी चेंडूला सरळ 6 धावांसाठी सलगचा तिसरा षटकार षटकारांची हॅट्रिक करणारा षटकार थँक्यू डीजे धाव संख्येकडे पाहिलं तर धाव संख्या झाली ती म्हणजे एकूण 65 धावा आतापर्यंत मला वाटतं सर्वाधिक धाव संख्या असेल ही अजूनही याच्यानंतर एक षटक येणं बाकी आहे यावेळी समोरच्या दिशेने सलग चौथा क्या बात आहे अफलातून फलंदाजी नक्कीच धाव संख्या बघितली तर नक्कीच झपाट्याने वाढलेल्या आहे 68 तर बघा या ओव्हर मध्ये तब्बल 32 धावा कुठल्या गेल्या आहेत भरपूर महागडं षटक सुनील नक्कीच तब्बल 2 षटकांचा धाव संख्या एका षटकामागे दिलेला आहे बघूया विकीला इथून कमबॅक करावं लागेल मध्ये काही सभ्यता येतोय बघूया पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी चांगला फटका फसलाय बघूया तिथे गणित जाधव आहे आणि अशाच पद्धतीचे झेल जर अगोदर झाले असते तर नक्कीच इथपर्यंत धावसंख्या आलीच नसती थँक्यू डीजे तर बघूया नवीन फलंदाज विशाल जात आहेत तर नक्कीच मनन याचा देखील आपण व्यक्ती स्कोर बघणार आहोत आणि नक्कीच तब्बल 51 धावा पूर्ण केल्यात मनन याने 18 चेंडू मध्ये जबरदस्त फलंदाजी यावेळी आणखी एक फटका हवेमध्ये बघूया आणि यावेळेस नक्कीच जेव्हा सर्व गोष्टी तुमच्या बाजूने चांगल्या व्हायला सुरुवात होतात तर नक्कीच तेव्हा नक्कीच साथ देखील तितकीच भेटते जर ते पुढे जर झेल झाले असते तर नक्कीच इथून सामन्याला एक वेगळंच वळण असतं पण काहीच खताश झाले नक्कीच मग
तिथे गोलंदाजाचं मन मोडलं जातं, क्षेत्ररक्षकाचं मन मोडलं जातं. आणखी एक घडीला नक्कीच तंबूच्या आत यावं लागेल. कमॉन डीजे. हरी विठ्ठल विठ्ठला हरी ओम. बघूया इथून चांगला फटका आहे. किती धावा येतील. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. फक्त आणि फक्त एकच धाव. आपण नक्कीच कांदिवली संघाची प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय चांगली त्यांची पाठलाग झाली. धाव संख्या जर बघायला गेलो तर 69 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत. बघूया सुनील. यावेळी देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. बघूया थोडीशी मिस फील्ड आणि आणखी एक चौकार. दिवस नाही आज असंच म्हणावं लागेल, कारण नक्कीच सर्व गोष्टी त्याच्या विरुद्ध दिशेने होत आहेत. गोलंदाजी चांगली झाली नाही, क्षेत्ररक्षक देखील काहीसं खराब. आता मात्र क्षेत्ररक्षकामध्ये काहीसा बदल करत आहेत. 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत. बघूया विकी. चांगला चेंडू पुन्हा एकदा बघूया. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा बघितलं तर नक्कीच 73 धावा झाल्या. हायएस्ट टोटल असेल आतापर्यंतची जी ही. शेवटचा चेंडू टाकून व्हायचा आहे. बघूया विकी टू नक्कीच मनन. ह्यावेळी बघूया सोडून दिलाय पंच. नक्कीच आमच्यापर्यंत वलतील अवांतर धाव 74. इथून जर एक षटकार आला तर 80च्या घरामध्ये संघ पोहोचेल. बघूया विकी. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळी देखील चांगला फटका आहे. बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा नक्कीच निश्चित पद्धतीने भेटतील. चांगली फेकी केली होती तिथे. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती ती म्हणजे वाटतं 76 धावा बनून 77 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि नक्कीच जर मनन यांचा विचार केला तर व्यक्तिगतरित्या त्याने धावसंख्या बनवले तब्बल 56 धावा. आणि नक्कीच काय अफलातून बॅटिंग मनन याने या इनिंग मध्ये केलंय. लक्षात ठेवा ड्रेसिंग कंपल्सरी आहे, याच्याकडे तरी लक्ष द्या. तर नक्कीच मनन यांची ही खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मननसाठी. का अफलातून फटकेबाजी. तब्बल 56 धावा व्यक्तिगतरित्या आपल्या संघासाठी कुठलेल्या आहेत. तर डीजेला संधी देतोय आणि पुढच्या इनिंग मध्ये आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मनोरी मिस्टर मनोज सर. मुंबईच्या किनारी अग मारतीन गोली आणलन गोली गचल जाऊ बाजारी. मी हाय गोली सोरीलन मुंबईच्या किनारी अग मारतीन गोली आणलन गोली गचल जाऊ बाजारी. काळा सुरसलाय बघावारा तुमचा कर्तन सगळं लागलाय पोटावा उसळून पावसाच्या धारा. शेतकरी भावाचा नटकारा निजून कोल फुली घरा सगळा शेतांचा पाहाचा नगर घरा पहिलं जुडूशी शेत नगरा. हे कोणती
आम्हाला बोला शिकाय कलम केला आता शेतावरी गाडी खाता शेतावरी हे तुम्ही आम्हाला बोला शिकाय कलम केला आता शेतावरी गाडी खाता शेतावरी वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा आमच्या शंभू बैलाचा अटॅक कोणी नाद नाही करायचा बालुशेत छकडे वाल्याचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा थँक्यू प्रतीक. तर मला वाटतं काही खेळाडू क्षेत्र तिथं उभं आहे तर प्लीज मी सर्व प्रेक्षक जे बसले त्यांना विनंती करतो की ते खेळाडू आहेत त्यांना खेळायचं बसण्यासाठी जागा ठेवा तिथं. आणि ज्यांनी मार्केट्समध्ये मी अगोदरच सकाळी सांगत होतो की मार्केट्समध्ये गाड्या लावायच्या नाही आहेत कारण आता 4-4:30 वाजल्यापासून तिथं मार्केट सुरू होईल. त्या गाड्या कोणी लावलेल्या आहेत त्या गाड्या तिथून काढायच्या आहेत. आणि खेळाडू कक्ष देखील खाली करा तिथं खेळण्यासाठी ते खेळाडू आलेले आहेत त्यांना बसण्यासाठी जागा ठेवायची आहे. और मॅनेजर साहेब हाय खाली आलं चाय मंगल ठेवायचं कोपऱ्यात लावलं हां ते वरतीच कोपऱ्यात हां काय वरती लावायचं बस हां वर लावा हां ठीक आहे हां तो आय लव कांदेरी का 12th मध्ये साठी होता मनाने लई दिलदार टंका त्याचे नावाचा वाजतय साऱ्या रायगड जिल्ह्यावर बालुशेठ पाटील 78 मोह गावचा मित्र परिवार ज्यांच्या पाठीशी सदैव आहेत. ज्याच्या मार्केट्समध्ये गाड्या पुन्हा एकदा अनाऊन्स केलं जाते की त्या गाड्या काढायच्या आहेत. आता मार्केटचा वेळ झालेला आहे बघा पुन्हा एकदा तिथं वॉर्निंग दिली जाईल की तिथं गाड्या ठेवायच्या नाही आहेत. 77 रन्स टू विन 77 धावेचं टार्गेट आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये बघूया अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहेत तर 3 फलंदाज घेऊन जायचे आहे. विशेष करून आभार मानावे तर ख्रिश्चन कोली समाज आणि हिंदू कोली ट्रस्ट या 2 समाजाने ही जी आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो सेट्रा क्रिकेट क्लबच्या वतीनं. आणि विशेष करून आभार मानायचे तर हे ग्राउंड अगोदर खूप खडताल होतं दगडाचं होतं त्याच्यानंतर मनोरी मास्टर्स संघाच्या काही खेळाडूंनी काही मान्यवरांनी आणि काही जे स्पॉन्सर होते त्यांनी मदत करून इकडे हे ग्राउंड जबरदस्त असं उपलब्ध करून दिले त्यांचे देखील आभार. जसं आपण बघतोय मेहुल गुप्ता असा एक खेळाडू ज्याने क्रिकेटचं नाव खूप मोठं केलेलं आहे त्याला मॅनेजर नावाने आपण ओळखतो तो फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आलेला आहे. हिंदू कोली ट्रस्ट किंवा हिंदू कोली ट्रस्ट आणि कोली ख्रिश्चन समाज याच्यामधले कोण मान्यवर इथं हजर असतील तर त्यांनी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला स्टेज आहे तिथं स्टेजवर येऊन बसायचं आहे कारण तुमचा योगदान खूप मोठं आहे या ग्राउंडसाठी योगदान खूप मोठं आहे. त्याच्यामुळे मेहुल गुप्ता उर्फ मॅनेजर और स्ट्राईकवर आहेत श्याम नॉन स्ट्राईकवर आहेत. पहिलं शतक गोलंदाजीसाठी गोलंदाज अशोक घेऊन येतोय कोणी संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथं मॅनेजरच्या बॅटीतून एक मोठा फटका चेंडू जातोय बघा. या खेळाडूचं वय जर तुम्ही बघितलं तर अंडर 45 म्हणजे 45च्या वर आहे पण त्याची फलंदाजी अप्रतिम आहे कारण हे फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज अशोक आपल्या शतकातला पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील बघा बॅक टू बॅक 2 षटकार उत्तुंग षटकार येत आहेत.
बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर शोएब का थांबलेत माहिती नाही डीजे वाजवणार. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज अशोक याचा जो आत्मविश्वास आहे तो थोडा बघडला असेल. बघा पुढचा एकदा चेंडू आणि ओ येस आता मात्र फलंदाज इथं बाद होईल याच्यात काही शंका नाहीये. बॅटला लागून चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जातोय. 2 षटकार आल्यानंतर तिसरा षटकार मारण्यासाठी गेला होता इथं मेहुल गुप्ता उर्फ मॅनेजर. मात्र तो फलंदाज इथं तोच फलंदाज इथं बाद होतोय. 12 या धावसंख्येवर तो बाद झालेला आहे. थँक्यू शोएब. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली. मुनाफ नंबर 3 वर आलेले आहेत. गोलंदाज अशोक आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि मुनाफ यांनी बघा जिथून मला वाटतं मेहुल गुप्ता यांनी जी आपली फलंदाजी ठेवली होती त्याच चालू ठेवली त्याच्यापासून सुरुवात केलेली मुनाफ यानं. त्याच्या षटकात देखील भरपूर अशा अजून काही चेंडू येणे बाकी आहेत. पुन्हा एकदा अशोक आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ येस इथं ओ थोडं फसला गेला चेंडू. तुला खाली राहिला. फलंदाजाला वाटलं की थोडं वर म्हणजे छातीच्या जवळ येईल पण चेंडू एवढा खाली राहिला की मला वाटतं गुडघ्याच्या वडून थोडा चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव निघून धाव मिळणार नाहीये. सामना चालू आहे तो जे बॉयज भाईंदर वर्सेस आय लव कांदिवली संघाने 76 धावा केलेल्या आहेत. 70 पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. पुन्हा धाव मिळणार नाहीये. एक शतक पूर्ण झालेले. धावसंख्या झाली ती 18. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर इज 18 लॉस ऑफ 1 विकेट. मेहुल गुप्ता फलंदाजीचा बाद झालेला आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी श्याम यांना तर स्ट्राईक भेटते आणि नॉन स्ट्रायकर मुनाफ राहणार आहे ज्यांनी 6 धावा केलेल्या आहेत. 18 धावा अशा करत राहिल्या तर मला सामना जास्त कठीण जाणार नाही आहे. पण बघा क्रिकेट हा एक असा खेळ आहे तो अनिश्चितीचा खेळ समजला जातोय आणि जोपर्यंत मी वारंवार असं सांगत राहीन की शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जिंकण्यासाठी जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत सामना संपत नाहीये. गोलंदाजाचं नाव मॉन्टी सर कोण आहे का बसलेलं आपल्याजवळ? येस विशाल येतोय. करण देखील मला वाटतं साथ देतोय आम्हाला. थँक्यू करण. विशाल गोलंदाजासाठी विशाल येतोय. स्ट्राईकवर फलंदाज श्याम ज्याला अजून एकही चेंडू फेस करता आलेला नाहीये. प्रथम स्ट्राईकवर येतोय विशाल. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटला लागून गेलेला असं वाटतं कारण बॉडी लँग्वेजवरून वाटलं गोलंदाजाच्या की ते समोर त्याची नजर होती कारण चेंडू बॅटला लागून गेला. इष्टरक्षकाकडून थोडी मिस्टेक्स झाली आणि मात्र एक जीवदान तर भेटलेलं आहे पण फलंदाजाला त्या जीवदानाचा फायदा उठवावा लागेल. 18 या धावसंख्येवर एक फलंदाज बाद. दुसरं शतक मैदानावर चालू आहे. 5 षटकाचा सामना आणि 5 षटकामध्ये 77 धावा करायचे आहेत. पुन्हा एकदा बघा जिथं इथं बघा काय झेल असेल. एकच क्षेत्ररक्षक त्या जागेवर होता आणि त्याच क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडलेला आहे.
थँक्यू. नवीन फलंदाज श्याम याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सूरज. बघा सूरज जर मात्र यायला वेळ आहे, पण या सूरजला चमकावं लागेल कारण याच्याकडे थोडी संधी आहे आणि त्याचा संघ अडचणीत देखील आहे. 18 या धावसंख्येवर 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. विशाल काय जबरदस्त फटका, पण शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि नाही, शतरक्षकाच्या समोर सूर्याचं किरण समोर होती त्याच्यामुळे त्याच्या असं म्हणा की त्याला थोडं दिसलं नाही चेंडू आणि त्याच्या चेंडू बाजूने चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. थँक्यू शोएब. पुन्हा एकदा या चौकाराच्या साहाय्याने टोटल धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. सूरज यांनी आपली 4 या धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच दिशेने, शतरक्षक नाही, चेंडू जाते 1 बाउन्स की बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि येस पंच हेतोस्कर सरांकडून इशारा येतो 4 या धावसंख्येचा. स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आणि ते 1 लाखाचं डोनेशन मान्य श्री मेल्विन फोन्सेका यांच्याकडून आम्हाला भेटलेलं आहे. त्याच्या आम्ही मनापासून आमच्या सिट्रा क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. पुढचा चेंडू बरोबर एकदम असं म्हणावं की ऑन द लाईन्स खेळला जातो चेंडू, पण शतरक्षक तिथं उभं आहे. 1च धाव मिळणार आहे. हो चांगलं शतरक्षक, चांगला थ्रो देखील होता, मात्र तिथं बघा ते मला वाटतं पोचलेलं आहे. शतरक्षक थ्रो करेपर्यंत फलंदाज तिथं पोचतोय. 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 27 या धावसंख्येवर. बघा कालचा दिवस आपण बघितलं, एक ग्राउंड क्लिअर तुम्हाला दिसते, याच्यावर रोल फिरवला गेला होता आणि तिथं रोल देखील मेल्विन फोन्सेका यांनीच पाठवला होता. जबरदस्त क्रिकेट. इथं बघितलं की काही धावा चांगल्या आलेल्या आहेत आपल्या शतकामध्ये, तर सिंगल काउंट स्ट्राईक रोटेट करू असा विचार केला होता फलंदाज मुनाफियानं आणि 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. थँक्यू. गोलंदाजाचं नाव गोलंदाजाचं नाव काय आहे? बिपिन भाई येतोय 3ऱ्या शतकासाठी. बघा वयाकडे जाऊ नका, प्रत्येक खेळाडूकडे आपली दमशक, आपली कळ आहे. पहिला चेंडू टाकला तो बिपिन भाई यांच्याकडून आणि पहिला चेंडू चांगला असा चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होणार नाही, थ्रो एवढा इथं मात्र थोडं स्टंपला लागतोय, त्याच्यामुळे दुसरी धाव जी नव्हती ती धाव असं म्हणा की एक एक्स्ट्रा भेटते. ती संघ आय लव कांदिवली या संघाला आणि त्याच्यामुळे थोडा इथं प्रॉब्लेम आय लव कांदिवली नाही आहे, भाईंदर बॉईज या संघाला भेटते. आणि या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. आता बरोबर जर तुम्ही बघायला गेले 47 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 17 मध्ये 47. इथं बघा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. रक्षकाकडून देखील बॉल सुटला होता, पण फर्स्ट स्लिपला असलेला खेळाडू तिथं तैनात असल्या कारणाने त्याच्याकडून चांगलं शतरक्षण होते, धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. बिपिन भाई चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करतोय की फलंदाजाला थोडं नाचवतोय, इथं तिथं नाचावं लागते फलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, धाव मिळणार नाहीये. 3 चेंडू झाले, तर 3 चेंडूवर फक्त 2 धावा आलेले आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू जातोय. 6 धावसंख्येसाठी जातोय. बघा पुन्हा एकदा आम्हाला फोन आलेला आहे. पुन्हा मार्केट चालू होईल तर गाड्या त्या काढायच्या, ज्याच्या असतील त्या गाड्या काढायच्या तिथून. पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा बनवून मारलेला फटका आहे. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. मुनाफ यांच्या बॅटीतून बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. बॅकच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती राजन 42 या धावसंख्येवर. अजून धावांची गरज जर तुम्ही बघायला गेली तर 35 धावा बरोबर काढायचे आहेत. पुन्हा एकदा बिपिन भाई. यस, पुन्हा एकदा मोठा फटका आहे. शतरक्षक चेंडूच्या जवळ देखील दिसत नाहीये. पुणे क्षेत्र हो इथं बघा. मला वाटतं तो शतरक्षक एवढा स्पीडने आला की त्याची एक्सप्रेस थांबलीच नाहीये. पुढे जाऊन थांबते पण तोपर्यंत तो चेंडू खाली पडला होता. आणि 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 44. 44 रन्स. आता 43 रन्स रिक्वायर्ड आहेत. 2 षटकाचा खेळ बाकी आणि 43 धाव्यांची गरज आहे. धाव संख्या झालेली आहे ती 44. 33 धावांची गरज आहे. 2 षटकांनी 33 धावा काढायच्या आहेत. अगोदर 43 म्हटलं होतं पण ऍक्च्युली मला माहिती नव्हतं की 70 धावा वरती लिहिले आहेत जिंकण्यासाठी म्हणून याद नव्हता. सॉरी. 33 धावा काढत 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आणि शेवटचे 2 षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज 4थ्या षटकासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव करणभाई विशाल. यस, ज्यांनी दुसरं शतक टाकलं होतं तोच गोलंदाज आता आपल्या वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं शतक टाकण्यासाठी येतोय. बघा प्रेक्षकांची उपस्थिती जर तुम्ही बघितली तर भरपूर वाढलेली आहे. कारण हा असं म्हणावं लागेल की 4 वाजून गेलेले आहेत, 4:45 होत चाललेले आहेत. सायंकाळचं आता सत्र चालू होईल त्याच्यामध्ये प्रेक्षक उपस्थित खूप राहणार आहे. विशाल याचा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या एजला लागून चेंडू जाते फर्स्ट स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळते तिथे. या 1 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 32 धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि या 77 धावा ज्या आहेत त्या आजच्या दिवसातील सर्वात उच्चांक गाठलेल्या धावा केलेल्या आहेत. ते आय लव कांदिवली या संघाने. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू बघा कसा टप्पा बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला आणि तो चेंडू पाठवलेला आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी. बघा 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 52 या धावसंख्येवर. म्हणजे अजूनपर्यंत 25 धावांची गरज आहे. 30 धावसंख्येवर मुनाफ पोहोचलेला. नॉन स्ट्राईकवर उभा आहे विशाल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय सूरज या फलंदाजाला. या सूरज देखील कमी नाहीये. सूरज यांनी देखील आपली क्षमता ती देखील दाखवलेली आहे.
धावसंख्या झाली ती 58, म्हणजे याचा अर्थ की फक्त आता 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 17 झालाय तो दोन्हीपैकी कोणाला तरी खतरा. बघूया कोणत्या संघाला खतरा होतो ते बघायचं आहे. पुन्हा एकदा इथं मात्र थोडा मिस टाइम स्ट्रोक होतोय, मारायचा होता असं म्हणाल की मिड विकेटच्या दिशेने, पण चेंडू तो लॉंगॉनच्या दिशेने, हरकत नाहीये, सिंगल भेटलेलं आहे, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 16 धावांची गरज आहे, 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 49, एक कमी 50, 16 धावांची अजूनपर्यंत गरज आहे, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 77. सॉरी, इथं बघा, इथं थोडं करेक्शन झालेलं आहे. 7 में 18 चाहिए, ये 7 में 18 चाहिए. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत, 2 धावेच्या साहाय्याने. मात्र आता 16 धावांची गरज आहे आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला, शेवटचं शतक आणि शेवटच्या शतकामध्ये स्कोरर आणि आमचे जे ऑनलाईन स्कोर आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे की दुमिंग 16 धावांची गरज आहे. आता माझा मी मोबाईल चालू केलेला आहे, म्हणजे त्यांची गरज लागणार नाही आहे. अगोदर आमचा मोबाईल थोडा प्रॉब्लेम्स होता, त्याच्यामुळे बघा चेंडू जातो, एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेसाठी तयार आहेत की नाही ते. नाही, एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 62 या धावसंख्येवर. आता 15 धावा काढायच्या आहेत. फुलटॉस चेंडू होता, पण मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सूरज आणि त्या बॅटच्या पट्ट्यात बरोबर आलेला नाहीये. आणि 5 मध्ये 15ची गरज आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज, एक आक्रमक फलंदाज मुनाफ, ज्याने आतापर्यंत 32 धावा केलेले आहेत. 32 धावसंख्येवर तो नॉट आउट आहे. 13 बॉलचा त्याने सामना केलेला आहे. वड शॉट, खरोखरच अप्रतिम असा फटका चेंडू जातोय बघा. 6 या धावसंख्येसाठी काव कॉर्नरच्या दरम्यान. चार मध्ये 9ची गरज आहे. चार मध्ये 9 काढायचे आहेत. फुल फॉर्म मध्ये फलंदाज आहे तो, मला वाटतं मुनाफ, ज्याने आतापर्यंत 38 धावा केलेले आहेत. 4 मध्ये 9ची गरज. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय जेपी. या गोलंदाजाला शेवटच्या शतक हाताळण्यासाठी 2 चेंडूवर आतापर्यंत 7 धावा आलेले आहेत. यस, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय ऑनच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी तयार आहेत. मला तर नाही, तर दुसरी धाव घेण्याच्या याच्यापासून फलंदाजी तर बाद होतोय, धावबाद.
आता 3 मध्ये 8ची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज मुनाफ, ज्याने आतापर्यंत 39 धावीची खेळी केलेली आहे. येस, चांगला चेंडू. आता मात्र फेअर डिलिव्हरी आहे. 2 मध्ये 8ची गरज आहे. 2 मध्ये 8 धावा काढायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज JP. आपल्या शतकातील पुढचा चेंडू मुनाफ यांच्यासाठी. वॉट अ शॉट करू. बघा, कंपल्सरी धावा चेस कराव्या लागणार आहेत. इथं सुपर ओव्हर किंवा टॉसवर सामना नाहीये, तर कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 45 धावसंख्येवर तिथं पोहोचलेला आहे तो मुनाफ. 1 मॅन शो, 1 मॅन आम्ही अशी फलंदाजी आतापर्यंत मुनाफ यांनी केलेली आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी धावा चेस आहेत, याची कृपया नोंद घ्यायची. JP पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. JP पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. समोर फलंदाज मुनाफ. इतर बघा, एकच धाव मिळेल किंवा पुढची धाव घेण्यासाठी, आणि फलंदाज इथं धावबाद होतो. याचा अर्थ की फलंदाजीमध्ये थोडा कमी झालेले आहे. भाईंदर बॉयज इथं पराभूत होताना दिसतोय. बंदर पाकाडी संघाने क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. ग्लेन आपला संघ घेऊन मैदानामध्ये जायचंय प्लीज. खरोखरच शोएब 1 मिनिट थांबायचंय. फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी मुनाफ याने केली होती, पण बघा 1 धावेसाठी कुठंतरी मिस्टेक झाले असेल. एखाद वेळेस ती एक्स्ट्रा गेली असेल किंवा जास्त कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्याच्यामध्ये 1 या धावसंख्येसाठी भाईंदर बॉईज या संघाला इथं पराभूत व्हावं लागलेलं आहे. बॅडलक मुनाफ आणि बॅडलक हार्डलक तुमच्या संघाला देखील, की तुमचा संघ जवळजवळ असं म्हणा की जिंकत आला होता, तोच संघ इथं पराभूत झालेला आहे. आता थोडी संधी तुम्हाला डीजेची देईल. डीजे तुम्हाला वाजल्यानंतर पुन्हा एकदा प्रतीक कथवार तुमच्यासाठी इथं